की तुमची ताकद वाढली आणि आम्ही काही करू शकतो म्हणून तुमचा अहंकार वाढला आणि त्या अहंकाराने ही युती तोडलेली आहे. असा जर आमच्यामध्ये अहंकार असता तर काल आम्ही 37चा त्यांना प्रस्ताव दिला नसता. त्यांनी सांगितलेले 7 वॉर्ड आम्ही वाढवून दिले. आमचे चांगले वॉर्ड सिटिंग वॉर्ड आम्ही त्यांना दिले. तिकडे आमचे नगरसेवक होते, मोहन साळवे असतील किंवा अप्पू हिवाळे असतील. पण तुमचा अहंकार इतका वाढलेला आहे की तुम्ही आम्हाला कमी जागा दिल्या, हे शहर आमचं होतं, आमची मोठी ताकद होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि सीएम डीसीएमनी हस्तक्षेप करून तुम्ही जुमाने ना कोणी. असं काही नाही आहे. आम्ही जर तसं नसतं तर आम्ही लेखी स्वरूपात त्यांना का दिलं आणि तुम्ही जर ती वाचली आधी तर त्यांना चांगले सगळे सिटिंग वॉर्ड्स आम्ही त्यांना दिलेले आहेत. आज मोहन साळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे, अप्पू हिवाळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे. हे सगळं असताना आम्ही त्यांना ते वॉर्ड ऑफर केले होते. पण त्यांचा आग्रह जो होता तो आमचा कैलाश गायकवाड म्हणून एक आहे आणि एक 20 नंबरमध्ये त्यांना या 2 वॉर्डसाठी त्यांचा खूप जिकडे ऑलरेडी आमचे सिटिंग नगरसेवक आहेत. पहिल्या मीटिंग पासूनच त्यांच्या लक्षात येत होतं की तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे आणि इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या इच्छुक उमेदवाराला कामाला लावलं होतं आणि चर्चेमध्ये आम्हाला अडकवलं होतं असा आरोप. असं काय हे बघा, तुम्हाला मी सांगतो, आम्ही तर 115 वॉर्डात सगळ्यांना काम करा म्हणून सांगितलं होतं. त्याच्या मागचा उद्देश हेच होता की बा उद्या काय संधी कोणाला मिळेल, कुठला वार्ड सुटेल माहीत नाही. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना कामाला लावलं होतं. आणि हा काही वैयक्तिक कोणाला असं नाही की तुला तिकीट कन्फर्म असं कोणालाच नसते. आमच्याकडे तर सगळ्या आता काल रात्री आमची यादी आली, आता अजून 37ची तर यादी आमच्या हातात पडते. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांना ऍडजस्ट करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे. घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली. त्यांचं म्हणणं असं आहे की युती न करणं हे महागात पडेल असं मी वारंवार सांगत होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं आता कुणाला एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात कमी जास्त गोष्टी होत असतात, कोणाची परमनंट हे नसते. त्यांनी पण हे समजलं पाहिजे की आम्ही राजकारण करतो, तेही राजकारण करतो. त्यांनी पण काय समजुतीने घ्यायला पाहिजे होतं. मला सांगा, सिटीन 3-3 नगरसेवक देणं हे आमच्यासाठी पण अवघड आहे ना. शेवटी आमचाही संघटना, आमचाही पक्ष आम्हाला चालवायचा आहे. पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर बोट ठेवलेलं आहे तुमच्या. अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात. मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही. भाजपने कुठे कुठे बसून कारस्थान केले ते मला माहित आहे, पण निवडणुकीच्या तोंडावर मी ते बोलणार नाही. आणि स्थानिक नेत्यांना आवरा, मला तोंड उघडायला लावू नका असं त्यांचं म्हणणं. स्थानिक नेते ठीक आहे, चिखलफेक कराल तर चिखलफेक होईल असा इशारा त्यांनी दिलाय आणि सावध केलाय. हा त्यांनी स्वतः ह्याच्यावर आत्मपरीक्षण करावं. आम्ही कशाला सांगायचंय. बोला डॉक्टर. ते आता एक साहेब, या सगळ्या परिस्थितीनंतर युती तुटल्यानंतर तुम्ही किती जागांवर आता निवडणूक लढवणार आहात? नाही, आम्ही आता तयारी करतो. आम्हाला आता म्हणून तर मी थोडंसं मीडियाला म्हटलं होतं 1 तासानं भेटतो, पण तुम्ही आग्रह धरला म्हणून मग आम्ही सोडून आलो काम. आम्हाला तर सगळ्या आता या 37 वॉर्डात उमेदवारपासून बी फॉर्म पासून सगळी तयारी करायची. अवघे 3.5 तास शिल्लक आहेत. करू ना, करू त्याला काय आमचे हे बघा, उमेदवार तयार आहेत. बी फॉर्म काय लिहायचा विषय आणि त्यांना सांगण्याचा विषय. तोच आकडा काय, किती अंदाजे किती? 87 साठी प्रयत्न 87 साठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. युती तुटल्याचा फटका तर तुम्हाला बसेल ना आता. हे बघा, दोघांनाही आहे, प्लस मायनस तर होणारच आहे. अजूनही काही आहे शक्यता? नाही, आता काय त्यांनी जाहीर केलं, त्यांनी बी फॉर्म इश्यू करून टाकले. ते म्हणतात तुम्ही बी फॉर्म आधी दिले म्हणून. कोण? अरे अजून तर आमचे जे 50 आहेत त्यांचाही बी फॉर्म आम्ही दिलेला नाही अजूनपर्यंत. मुद्दा असा आहे, आता आम्ही 12 वाजता सगळे इश्यू करणार आहोत. ते म्हणतात तुम्ही तोडली, तुम्ही म्हणतात त्यांनी तोडली, एकमेकांवर साहेब एक लक्षात ठेवा, आम्ही 37ची यादी लेखीमध्ये त्यांना दिलेली आहे ठरल्याप्रमाणे. आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस रात्री 37 ठरली, सकाळी तुम्ही परत म्हणतात की आम्हाला तो कैलाश गायकवाडचा पण पाहिजे, आम्हाला तो 20चा पण पाहिजे. हे बरोबर नाही ना. जो आकडा ठरला त्या आकड्यावर आपण स्टिक राहायला पाहिजे. रोज एक एक वॉर्ड तुम्ही वाढवत जाल. आणि मला सांगा, राजकारणात सिटिंग नगरसेवक ज्या पक्षाचा असतो किंवा एखादा सिटिंग आमदार असला तर तो सोडणं हे एथिकली करेक्ट आहे का, हे एवढं सांगा. रात्री तुम्ही प्रस्ताव दिला त्यांनी काही बदल सांगितले आणि त्यांनी दिवसभर वाट पाहिली, मात्र तुमच्याकडनं निरोपच नाही आला. असं नाही आहे. त्यांचं आमचं बोलणं झालं, त्याच्यातही एक बदल करून आम्ही त्यांना दिला, 37 करून दिले. त्यानंतर परत 8 नंबरमध्ये हा नको, हा पाहिजे, 11 नंबरमध्ये हा नको, हा पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक त्यांचे मंडळींचा त्यांना वॉर्ड सेफ करण्याकरता हा नको, हा नको, हा असे त्यांनी 4 प्रस्ताव पाठवले. घरातल्याच लोकांना ऍडजस्ट करता येते. येस. बरं साहेब, युती तुटली
चांगलं झालं का अडचणीचं नाही, अडचणी दोघांसाठी. आम्ही मित्रपक्ष आहोत, आम्ही शेवटी सत्तेत एकत्र आहोत. आज आम्हाला प्रचार करताना पण आम्ही प्रचारामध्ये आमच्या विकासाच्या मुद्द्यावर या शहराच्या विकासावर आम्ही मैत्रीपूर्ण लढत नसणार आहे, आम्ही आता थेट लढणार आहोत, जशा तसं उत्तर देणार आहोत. ठीक आहे ना, करू ना, त्याच्यात काय आहे. हे बघा, आम्ही विकासावर लढणार आहोत, आम्हाला काय याच्यात राजकारण नाही. आम्ही शहराचा विकास, येणारं शहर जे DMIC मध्ये आज 52,000 कोटीचे उद्योग येत आहेत, येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये युवकांना, बेरोजगार युवकांना संधी मिळावी, हे शहर विकसित कसं करता येईल त्याकरता त्याच्यावर आम्ही मेनली काम करणार. युती त्यांनी तोडली असं तुमचं म्हणणं? 100% त्यांनी तोडली. त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. ओके. त्यांनी B.Farm इश्यू करायला सुरुवात केली. नाही, एक मिनिट साहेब, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी या युतीसाठी प्रयत्न केले, तर त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकलं? आम्हाला जो आकडा त्यावेळेस दोघांनी ठरवला तो 37चा आकडा होता. ते 37 आम्ही आकडा त्यांना तयार करून पाठवला. त्याच्यानंतर त्यांनी नवीन रोज एक मागणी करून हे केली.